जय शिवराय. स्वागत असा या निसर्गरम्य वातावरणातल्या गळ्यातल्या शेतामधनं. तर आजचं ब्लॉग आपलं थेट शेतामधून सुरू झालेला असा आणि या बकऱ्यांच्या सानिध्यात आपण एक चूल मांडलेली असो. तर चूल कशी मांडलेली असो मी तुमका सांगते. 3 विटे लायलो विसर, लाकडा लायलो. लाकडा आम्ही घराकडसून घेऊन येलो. सध्या पावसाचं खूप प्रमाण असल्यामुळे जमीन सगळी ओली झालेली असा. आता आमका चूल पेटवची असा. पहिला तर आमच्यासाठी मोठो टास्क असा तो म्हणजे चूल पेटना. या ओलसर येतात आता चूल कशी पेटली माहीत नाही, पण आम्ही प्रयत्न करतलो. तर घराकडनं एक टोप घेऊन इलेला असं मी आहे आणि माझा सवंगडी रश्मी मस्तपैकी या निसर्गरम्य वातावरणामध्ये एक झटपट चमचमीत पदार्थ असतात तो बनवतलो. काही वेळा म्हणजे पिक्चर बघताना, कार्यक्रम बघताना थिएटरमध्ये तो पदार्थ केला जाता. आम्ही आमच्यासाठी थिएटर म्हणजे निसर्गरम्य वातावरण असा. समोरच ऊसाची शेती असा. मस्तपैकी तो चमचमीत अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये बनणारा पदार्थ असा पदार्थ बनवतलो होतो, म्हणजेच तो खाद्यपदार्थ. आणि या निसर्गातच बसान या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत आम्ही त्या पदार्थाची चव घेतलो. तर तो कसलो पदार्थ असा यापुढे तुमका समजातच. तर मी या बकऱ्यांमध्ये सरिलंय. ही जागा आम्ही निवडलो चूल करण्यासाठी. तर सध्या मी गेळ्यामध्येच असल्यामुळे कायमचो निसर्ग माका हवं असं वाटतं. पुन्हा कधी येऊ न येऊ आमच्या गावाकडे अशी बकऱ्याची झाडा, परत अशी थंडगार हवा आणि पटपट येणारा पाऊस धुक्या नसतात. त्यामुळे या निसर्गात केलेलं किसलोच पदार्थ एक चांगलंच तोंडाक आस्वाद देऊन जाता. चला तर म्हणते पटपट अशा आजच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर चला तर म्हणते पटपट आम्ही चूल वगैरे पेटवून घेतो. तर टोपावर सरळ प्लॅस्टिकचं कागद एक घेऊन येलो. चूल पेटणं म्हणजे मोठी मुश्किल असा सगळं. आणि सध्या पाऊस नाही, पावसाच्या आधी आम्ही काय सगळं करून घेऊ काय. तर चला मग. बारीक बारीक पाऊस चालू झालेलो सा. पटकन आग तशी नाही पेटायची. सगळ्या ठेवलं विसर, बघूया आग पेटता काय. चालू केलं. चक्कीचं काम करूस का? आणि कधी कागद सगळं गोळा करू ना. डिझेल पण नाही, पटकन पेटतात म्हणजे मुश्किल आहे आग पेटणं. मच्छर पण चावतं ग. आणखी कागद गोळा लागतं माणसे इथे. पाऊस चालू झालो. तर फायनली काहीतरी जुगाड केलं ना रश्मी. आणि आमचं टोप चुलीवरती ठेवलं जरा आग पेटली. सगळीकडे बघू शकता असं पाणी असं त्याच्यावर मुश्किल असा पेटली ना व्यवस्थित. चोप टापलं भाऊ, चटकं लागू नका. मी आगाम बघलं चटको लागलो. तर म्हणतोय फायनली आमची आग पेटलेली हा. आणि आम्ही झटपट पदार्थ म्हणजे काय करतो तर पॉपकॉर्न. तर टाकूया. अजून तापत नाही वगैरे टाकलं आम्ही त्या गो. नाही तापला ग काय. तर मंडळी थांब जरा म्हणजे ह्या वातावरणात आग पेटवणं खूप मुश्किल असा. बिना पेट्रोल शिवाय किंवा बिना डिझेल शिवाय आम्ही आग पेटवलं थोडी म्हणजे. तर आता जरासं म्हणजे तापला तसा. या पावसापुढे तर मी निशब्द झालेला असं. गरम हवा येता मस्त वेगळे. जरा पाऊस चालू झालेला तरी आता धुक्या नाही. भारी वाटतं ना असल्या वातावरणात काहीतरी चमचमीत खावं. जात पॉपकॉर्न आता उडात आले. पाकी काय थांब आता असं द्या नंतर झाले एक. गाकांके थांब कसले उडतात बघ. तर ना पॉपकॉर्न तडतड त्याच्या आधी आपण झाकण ठेवूया उघडून. अजून नाही जागो जाऊचं आता अजून थोडे झाले.
तर आता शाळा सुटली आणि ही मेंबर इल्लेले असतात. तर आमचे पॉपकॉर्न झालेले असतात. हा तर सिद्धी टेस्ट कर. बघूया सिद्धीने टेस्ट करून आगडे पेटता एक नंबर मस्त भारी वाटत ना. वाव यम्मी पावसा खाऊ मजा काय. मजा येते ना. येतात. तर म्हणजे गरम गरम चुलीवरती आम्ही पॉपकॉर्न खातो आणि मस्त लागतात. आता सध्या पाऊस गेलेला हा. या वातावरणात माझी खूप इच्छा होती काहीतरी करून खाऊची आणि मस्त टोप पण होईल तितकंच आमका गरम झालेला हा. तर अशा प्रकारे आमचे पॉपकॉर्न झालेले असतात तयार आणि एकदम भारी लागतात. बघा कसे खातात ह्या सगळ्या वातावरण आणि मस्तपैकी तिसरं चूल पेटलेलं टॉप बादशात हात हडे सगळा शेत ऊसाचा आग पेटायचा नाक्या न झाली माहिती का. तर आम्ही मग मांगरासून घेऊन दिलो ते सगळे कागद जळले ते बघा पटपट खाया. तर फायनली दुसऱ्या ठेपीचे दुसरा पण पॅकेट असं 2 आग पेटलेली आहे. टोप ठेवूया आमच्या ताटाचं मीठ पेटता ना. तर ह्या एक पॅकेट रवलेला असा पावसाची धांदळ जाता पण ते खूप मजा येता. ह्या गळतात हा. आणि वाईट सर खडे तियाच घुसलेस काय की काय फोनात. काय करूया नमस्कार नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा ढग घेतो आम्ही विसरून जायसारखं वाटणार नाही. पाऊस लागला सगळीकडे एक वेगळी मजा येतात. पावसात पण आग पेटवून अशी ढग घ्यायची. ह्या मांगर प्रांजळ सांगा होतं विचारच वेली शाळेत बिगिन सुटली का नाही. रोजच्या टायमिंगला 4 वाजता गो बाय चौकास रॉकेल स्टंट करता म्हणे आता. टोप टापक के तर पाऊस एवढी मोठी रप्पट येते ना सगळं आणि खळवटला झाडे लक्ष्मीकडे. तरी सर आहे बघा खाया मस्त पॉपकॉर्न पॉपकॉर्न महागात पडले सगळं ओला चिंब जाऊन झालेला. पण तो एक वेगळं अर्ध्या तासाचं का असताना वेगळं अनुभव घेऊन गावलं. मी पहिलंच प्लॅनिंग ठरवलेलं आहे की माका त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी जंगल असताना बकरे असताले अशा ठिकाणी माका काहीतरी आग बीग पेटवून एक वेगळं चॅलेंज घेऊचं होतं. कारण की पावसामध्ये बाहेरच्या जागी आग पेटायनं अशक्य गोष्ट असा आणि ताच मका करूचा होता. सो मस्तपैकी एक टोप पॉपकॉर्नचे झाले आणि आता दुसरं टोप होतो तो झालेलो कारण आम्ही लगेचच घेऊन दिलो कारण की भयंकर मोठं पाऊस लो आणि ती लहान असतं ते भिजली तो काय सर्दी येते त्यांची शाळा असतात. त्यामुळे मग आम्ही तशीच लगेच धावत पळतिलो. लाकडा वगैरे सगळे तिच्यातच असत आग विजायला आणि रश्मीच्या घराकडे येलो आणि पॉपकॉर्न खाल्लं. आता मी जातो ओली चिंब भिजलेली असो. बाकी तुमका रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ शेअर करणार ना त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा. तर म्हणजे आता रश्मीकडनं आम्ही घराकडे जातो ह्या बघा आणि प्रांजूचा 8 तारखेक वाढदिवस असा होय की नाही 8 ऑगस्टला. तर सांगायची गोष्ट अशी की 24 तास आता मी इसर 2-3 दिवस झाले बरेच दिवस झाले सर मी असं माझ्या बघण्यात तर एक 10 ते 15 मिनटं पाऊस गेलो असात असं म्हणजे तो पण बारीक बारीक शिवरा असतली पण तर अजिबात इसरच्या पावसात इसव नाही माहीत नाही बिचारे लोक कशी राहतात ती शेतात नडताना वगैरे म्हणजे खूप भिजात वगैरे जात असताना. ऊसाच्या शेतीमध्ये सुद्धा म्हणजे खूप मेहनत असा गेळेकरांची असं उतरात असतो. मी परत पूर वगैरे इलो पौड वगैरे इला तर ह्यांची वाहतूक पण बंद होता खडे जाणं येणं पण बंद होता. त्यामुळे खरोखर मुश्किल आहे अशा गावांसारख्यामध्ये आणि खरोखर यांचं कौतुक करण्यास्पद असा सगळ्या महिलांचा वेगळ्यातील ग्रामस्थांचा की इतक्या पावसामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये पण ती खूप आनंदी असतात आणि खूप मस्त रवतात. सिद्धींचा तडे घर असा सगळ्यांची घरा सध्या बंद असतात कारण की सध्या सगळेजण कावळेसातले गेलेले असतात. बरोबर. तर आता आम्ही हळूहळू जातो घराकडे जाऊ. तर पाटल्या जरा केले मी डायरेक्ट मावशींच्या आणि पाणी तापलेलं हा शेकोटी घेऊ का भारी असं
मंडळी मस्तपैकी सर पावसात भिजालेलं आणि सर लहान आत घातले त्याच्या आत पेटलेल्या भारी तिचं शेकोटी घेतं भेटायला लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.